नमस्कार, विदर्भ किचनमध्ये स्वागत आहे तुमचे. तर आजची आपली रेसिपी आहे कैरीचं थंडगार पन्ह. चैत्र महिना सुरू आहे, ऊन खूप वाढलेलं आहे. अशा उन्हामध्ये छान असं थंडगार पन्ह. तर चला मग रेसिपीला सुरुवात करू. इथे मी कैरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये 2 ग्लास पाणी घालून आपल्याला ही कैरी उकळून घ्यायची आहे. कैरी छान उकळल्या गेली की त्याची वरची साल काढून घ्यायची आहे. अचानक पाहुणे घरी आले असेल, लिंबू नसेल तर अशा वेळेस हे कैरीचं पन्ह पाहुण्यांना देण्यासाठी खूप छान होते. त्यानंतर चमच्यानी आपण पूर्ण गर काढून घेऊया. हे कैरीचं पन्ह 8 ते 10 दिवस सहज टिकेल. त्यासाठी इथे मी अर्धा वाटी गूळ किसून घेतलेला आहे. तुम्ही गुळाऐवजी खडी साखर किंवा साखर वापरू शकता. त्यानंतर इथे विलायची घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला हा गर यामध्ये ॲड करायचा आहे. त्याच्यामध्ये जर तुम्हाला मसाला पन्ह बनवायचं असेल तर तुम्ही वेगवेगळे याच्यामध्ये जसं की जलजिरा पावडर, मिरेपूड यूज करू शकता. त्यानंतर इथे मी थोडं मीठ घातलेलं आहे आणि बघू शकता असं आपण हे सगळं एकत्रित बारीक करून घेतलेलं. सर्व आपण काढून घेऊ. अशा पद्धतीने हे पन्ह तयार होते. हे फ्रीजमध्ये तुम्ही जर स्टोअर केलं तर कमीत कमी 10-12 दिवस सहज टिकेल आणि वेळेवर पाहुणे आले की लगेच करायला बरं पडेल. त्यानंतर 2 चम्मच मी ग्लासमध्ये घेतलेलं आहे पन्ह. यामध्ये मी ते बारीक करताना पाणी अजिबात वापरलेलं नाही. गुळाचं पाणी सुटल्यामुळे ते छान झालेलं आहे आणि ते थंड असं पाणी घेऊ आपण. मिक्स करून घेऊ व्यवस्थित आणि बघा किती छान असं आपलं पन्ह तयार आहे. अगदी झटपट आणि लवकर होतं. तर कशी वाटली आजची रेसिपी? आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. उन्हाळा आहे, उन्हामधून आल्यानंतर मस्त असं थंडगार पन्ह प्या.